नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ऑनलाईन अर्ज कालपासून सुरुवात झालेली आहे. आज हा व्हिडिओ येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे जे अग्निशमक या विभागासाठी अग्निशमक किंवा विमोचक फायरमन रेस्क्यू गट संदर्भात ही जे पदे आहेत ही भरण्यासाठी 16/3/2024 जे पुढील वर्तमान जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ते आता ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत 26/4/2024 रोजीपासून. बघा 26/4/2024 पासून हे ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. 26/4/2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. आणि जे ऑनलाईन अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे 17/5/2024 ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ही 17/5/2024 आहे. म्हणजे 17 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो. तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून टाका. आता आपण बघणार आहोत की वेबसाईट कुठली आहे ज्यावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर ही एक वेबसाईट आहे pcmwww.pcmci.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वरीलप्रमाणे वेळापत्रकमध्ये काही बदल झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. आता आपण बघून घेऊया पदनामे व संरक्षण तपशील. तर याच्यात बघा कोणाला किती आरक्षण दिलेले आहेत. सर्वसाधारण आरक्षण SCला 9% आहे, STला 3%, VJAला 2% आहे, NTPला 2%, NTCला 2%, NTDला 2% असणार आहे आणि SBCला 2% असणार आहे. आणि जे ओपनमधून आहे त्यांना इथे दिले 13% आरक्षण आहे. EWSला 6%, SCBCला 6% आणि ओपनला 19% असणार आहे. आरक्षणामध्ये खुला आरक्षणासाठी ओपनमधून ते असणार आहे 19 असणार आहे इथं आरक्षण. महिलांसाठी सुद्धा इथे आरक्षण दिलं आहे 30%, म्हणजे 30% महिलांकरिता आरक्षण आहे. 6 SCसाठी 6, STसाठी 3%, BJ 1साठी 1%, NT 1साठी 1%, NTCसाठी 1% असणार आहे. अशा प्रकारे NTDसाठी 1%. अशा प्रकारे हा चार्ट दिलेला आहे मित्रांनो. याचा PDF तुम्हाला मिळून जाईल. आणखीन बघा इथे वेतन श्रेणी, नेमणूक श्रेणी, पदनामे दिले आहे. अग्निशमक विमोचन फायरमन रेस्क्यूवरसाठी ही जागा आहे. तुम्हाला काय हवं यात बघा. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि राज्य अग्निशमक परीक्षण तुमचं जे राज्य अग्निशमक परीक्षण आहे त्याचं एक सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे. उत्तीर्ण असावं. MSc तुमची पूर्ण पाहिजे 3 नंबरवर. आणि तुम्हाला इथं बघा मराठी भाषेचं तुमचं ज्ञान असलं पाहिजे. तुमची शारीरिक पात्रता आहे त्यात जी उंची आहे ती 165 असली पाहिजे आणि जे छाती सर्वसाधारण छाती आहे ते 81 सेमी असली पाहिजे आणि फुगून ती 5 जास्त असली पाहिजे. म्हणजे 81 5 जास्त असली पाहिजे फुगून. म्हणजे जे वजन दिलं आहे त्यांनी ते वजन बघून घेऊया. वजन 5 किलोग्राम आहे. पृष्ठी चांगली असली पाहिजे. आणि जे उमेदवार आहे यांचं जे वर्ष आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय वर्ष 30पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांचे वय वर्ष 33पेक्षा अधिक नसावे. म्हणजे जे खुल्या प्रवर्ग आहे, खुल्या प्रवर्गाचे उमेदवार आहे त्यांचं 30पेक्षा अधिक पाहिजे वय आणि जे इथे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांचं 33पेक्षा अधिक नसावे. ठीक आहे मित्रांनो. आणखीन खाली दिलेलं आहे त्यांनी संचालकचे हे जे नियम वगैरे लागू होतील, महाराष्ट्र अग्निशमकचे हे नियम आहे ते सुद्धा इथे लागू होणार आहे. आणि शारीरिक अर्हता काय आहे ते बघून घेऊया आपण. बघा शारीरिक अरिहता चितवड महानगरपालिका अग्निशमक या ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी शैक्षणिक जे शारीरिक अर्हता आहेत ते खालीलप्रमाणे दिलेले आहे. बघून घ्या. जी उंची आहे ते पुरुषांमध्ये 165 असली पाहिजे, महिलांमध्ये 162 असली पाहिजे आणि तिथेच जे वजन आहे ते पुरुषांमध्ये 50 असलं पाहिजे आणि महिलांमध्ये सुद्धा 50 असलं पाहिजे. छाती न फुगवता 81 असली पाहिजे, फुगून 86 असली पाहिजे आणि जे किमान आहे ते 5 किमी फुगून असले पाहिजे, 5 एक्स्ट्रा असले पाहिजे फुगून आवश्यक आहे पुरुषांमध्ये. आणि महिलांमध्ये काही छातीचं काही दिलेलं नाही आहे. आता इथे आपण बघून घ्या दृष्टीबद्दल काय दिलेलं आहे. दृष्टी सामान्य असली पाहिजे दोघात, पुरुष आणि महिलांमध्ये. आणि ते जे ठेवण आहे ते म्हणजे उमेदवार शारीरिक व दृष्टीचा सदृष्ट असावी, उमेदवार शारीरिक व सदृष्ट असावी महिला पुरुषांमध्ये. आणखीन बघून घेऊया शारीरिक तुमची चाचणी होणार आहे आणि एक शारीरिक अर्थामध्ये बघूया शारीरिक चाचणीबद्दल काय दिलं. मैदानी चाचणी सुद्धा इथे दिलेली आहे. गुण किती असणार आहे कशाला. 1600 मीटर धावसाठी 30 गुण असणार आहे. आणि उंची आहे, उंची जमिनीवरून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेले यासाठी तुम्हाला 20 गुण इथे दिलेले आहेत. तर हा एक चार्ट आहे महिलांसाठी सुद्धा इथे दिलेला आहे. बघून घेऊया 1 मिनिट. बघा अशा प्रकारे हा चार्ट तुम्हाला मिळून जाईल. इथे कशाला किती इथे मार्क असणार आहे. पुलॅप्स असणार आहे त्यासाठी सुद्धा पुलॅप्स उंच लांब उडी महिलांकरिता 10 गुण असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी एक महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे. बघा उपरोक्त नमूद केलेल्या शारीरिक मोजमापन व मैदानी चाचणीपैकी कोणत्याही एका शारीरिक मोजमापन चाचणीमध्ये उमेदवार अपात्र ठरल्यास पुढील उर्वरित चाचण्या घेण्यात येणार नाहीत व त्याला निवड प्रक्रियेतून पास करण्यात येईल. संबंधित चाचण्या घेण्यासाठी नमूद करण्यात आलेल्या नियंत्रक अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील. उदाहरणार्थ बघून घ्या. शारीरिक मोजमापनानुसार आवश्यक असलेले किमान मोजमापापेक्षा कमी मोजमापन असल्यास अशा उमेदवारांना शारीरिक शिक्षण क्षमता चाचणी अपात्र ठरविण्यात येईल. म्हणजे जे हे दिलेले आहेत गुण मित्रांनो आणि हे इथे लागू होणार आहे. आणि यापैकी जर तुम्हाला कोणत्या पण एकाचा जर तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला पुढची कोणतीच चाचणी देणार नाही देणार नाही आहे. तुम्ही तिथेच अपात्र ठरणार आहात. ठीक आहे. तर तुम्हाला चांगली ते मेहनत करायची आहे. मेहनतीवर विश्वास ठेवा. ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आजपासून अप्लाय करणं लवकर चालू करून द्या. धन्यवाद.